Dear students, in today's video we are going to discuss on very important grammatical topics, and that one is how to write related words as shown in the example. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत की लँग्वेज स्टडीमध्ये एक 2 मार्क्ससाठी कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन दी एक्झाम्पल. तो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चनमध्ये तुम्हाला या प्रकारे क्वेश्चन दिलेला असेल, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. राईट, तिथे तुम्ही बघू शकता रूम हा तुम्हाला सेंटरला वर्ड दिलेला आहे, त्याच्या रिलेटेड स्मॉल वर्ड दिलेला आहे. मग तर रूम हा नाऊन आहे आणि नाऊनला डिस्क्राईब करणारा वर्ड स्मॉल आहे. तर अशा प्रकारे आपण कोणकोणते वर्ड्स लिहू शकतो. तर रूम कशी आहे, स्मॉल आहे, तर लिटल आहे, डायनिंग आहे. म्हणजे तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स इथे लिहायचे आहेत, त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो. लार्ज, डार्क, प्रायव्हेट, टायनी, क्वाईट, एम्प्टी, सिंगल, बिग, स्पेशियस, नॅरो, कम्फर्टेबल, क्लीन, कूल, प्लीझंट, ब्राईट. तर या प्रकारचे आपण वर्ड्स इथे लिहू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, तो म्हणजे बॉय, जो की इथे पण तो परत नाऊनच दिलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड वर्ड्स आहे ऑनेस्ट. तर बॉय कसा आहे, ऑनेस्ट. मग बॉयच्या रिलेटेड आपण ब्रेव, ॲक्टिव्ह, स्मार्ट, स्मॉल, यंग, टॉल, स्ट्रॉंग, क्लेवर, पुअर, गुड, लिटल. तर अशा प्रकारे बॉय हा वर्ड जो पर्सन आहे, तर कोणत्या प्रकारची पर्सन किंवा व्यक्ती आली तर त्याला रिलेटेड वर्ड्स आपण या प्रकारचे लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे दॅट इज वॉटर. हे देखील नाऊनच आहे. मग याच्यामध्ये या नाऊनच्या रिलेटेड कूल आहे. मग वॉटर कसं आहे, कूल. मग डिस्क्रायबिंग वर्ड्स इथे लिहायचं आहे, हॉट, क्लीन, डर्टी, प्युअर, कोल्ड, डीप, वॉर्म, पॉल्युटेड, ब्ल्यू, क्लिअर. या प्रकारे वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज हॉस्पिटल, विच इज ऑल्सो अ नाउन आणि त्याला रिलेटेड वर्ड्स आपल्याला फेमस म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड लिहायचं आहे. हॉस्पिटल कसं आहे, फेमस आहे, न्यू आहे, बिग आहे, वेल नोन आहे, न्यू, लोकल, मॉडर्न, पब्लिक, प्रायव्हेट, स्मॉल. सो हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन असेल किंवा स्कूल असेल, गार्डन असेल, त्याच्या रिलेटेड या प्रकारचे वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे वर्ड दिलेला आहे, तो म्हणजे वॉक. वॉक केअरफुली. आता वॉक हा वर्ड जो आहे तो वर्ब आहे, क्रियापद, आणि वर्बला डिस्क्राईब करणारा वर्ड्स हा ॲडवर्ब असतो. तर असे वॉक केअरफुली, त्याच्या रिलेटेड आपण या प्रकारे कॉन्फिडंटली, इझिली, फास्ट, हरिडली, स्लोली, सेफली, जंटली, क्युरियसली, कॉशियसली म्हणजे सावधानतेने, कम्फर्टेबली, सायलेंटली या प्रकारचे वर्ड्स आपण लिहू शकतो, म्हणजे ते ॲडवर्ब आहे. नेक्स्ट वर्ड दिलेला आहे लाईफ. लाईफ कशी, हॅपी. लाईफ हा वर्ड जो आहे तो परत नाऊन आहे आणि त्याच्या रिलेटेड जो हॅपी हा ॲडजेक्टिव्ह आहे. लाईफ हॅपी आहे, स्ट्रेंज आहे, सॅड, ब्युटिफुल, पेसिमिस्टिक, मॉडर्न, लॉंग, डेली, रिअल, सोशल, डोमेस्टिक, बिझी या प्रकारचे रिलेटेड वर्ड्स आपण इथे लिहू शकतो. नेक्स्ट डायग्राममध्ये बघू शकता, सेंटरला वर्ड दिलेला आहे ब्लँकेट. हा देखील नाऊन आहे आणि या नाऊनच्या रिलेटेड वर्ड दिलेला आहे वेट, म्हणजे ओलसर आहे. ब्लँकेट वेट आहे, वॉर्म आहे, सॉफ्ट आहे, हेवी, कलरफुल, न्यू, ओल्ड, थिक, ग्रीन, सॉफ्ट, सिंगल, डार्क, क्लीन या प्रकारचे रिलेटेड वर्ड्स आपण ते लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज स्कूल, विच इज ऑल्सो अ नाउन. त्याच्या रिलेटेड फेमस, जसं आपण हॉस्पिटल बघितलं तर लिटल, प्रायव्हेट, बिग, मॉडर्न, क्लीन. स्कूल कशी, पब्लिक आहे, प्रायमरी, ओल्ड, पॉप्युलर इथे आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे फॉरेस्ट. तो देखील नाऊन आहे. त्याच्या रिलेटेड फॉरेस्ट कसं आहे, थिक म्हणजे अतिशय घनदाट आहे, ग्रीन आहे, डेन्स आहे, नॅचरल आहे, बिग, एंटायर, डार्क, ब्युटिफुल, रिच या प्रकारे डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह आपण इथे लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड स्टुडंट, इट इज ऑल्सो अ नाऊन आणि त्याच्या रिलेटेड वर्ड दिलेला जो आहे, त्याच्या रिलेटेड वर्ड जो दिलेला आहे स्टुडंटच्या रिलेटेड, हां, तो म्हणजे क्लेवर. स्टुडंट कसा आहे, क्लेवर. म्हणजे स्टुडंट असेल, टीचर असेल या प्रकारे. ऑबिडियंट, ॲक्टिव्ह, ऑनेस्ट, स्पेशली स्टुडंटसाठी हे वर्ड्स आपण लिहू शकतो. सिन्सिअर आहे, स्मार्ट आहे, वाईज आहे, ब्रेव आहे, गुड आहे, पुअर आहे, ब्राईट आहे. मिनिमम तुम्हाला ते 4 वर्ड्स लिहायचे असतात. डायग्राम तुम्हाला अशा प्रकारची काढायची आहे, विसरू नका. नेक्स्ट वर्ड दिलेला आहे चाइल्ड. तो देखील नाऊन आहे आणि चाइल्डच्या रिलेटेड स्मॉल. मग चाइल्डचे रिलेटेड वर्ड्स आपण लिहू शकतो, इनोसंट, क्युरियस, स्वीट, इंटेलिजंट, क्रिएटिव्ह, ऑनेस्ट, हेल्दी, हॅपी या प्रकारचे. नेक्स्ट वर्ड
सेंटरला दिलेला आहे तो म्हणजे गार्डन. हा देखील नाऊन आहे, त्याच्या रिलेटेड ब्युटिफुल. गार्डन कसं ब्युटिफुल आहे, स्मॉल आहे, क्लीन आहे, लवली आहे, फेमस आहे, ओल्ड आहे, बिग, लिटिल, ग्रीन, मॅजिक या प्रकारचे वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट दिलेला आहे सिंग. सिंग म्हणजे गाणं म्हणणे, गाणं गाणे. हा वर्ब आहे आणि वर्ब डिस्क्राईब करणारा वर्ड्स आहे. स्वीटली हा ॲडवर्ब आहे. मग सिंग स्वीटली, क्लिअरली, करेक्टली, स्लोली, हॅपीली, फास्ट, लाऊडली या प्रकारे वर्ड्स आपण इथे लिहू शकतो. नेक्स्ट दॅट इज ग्रोईंग. ग्रोईंग हा जो वर्ड आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे. ग्रोईंग सिटी. मग त्या सिटी हा नाऊन आहे, म्हणजे ते आपल्याला इथे नाऊन लिहायचे आहेत. ग्रोईंग सिटी, ग्रोईंग बिझनेस, ग्रोईंग ट्रेंड, ग्रोईंग डिमांड, ग्रोईंग ट्री प्लांट, ग्रुप, कंट्री, टाउन, कलेक्शन, ग्रुप, विलेज या प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजे ते नाऊन तुम्हाला लिहायचे आहेत. राईट. नेक्स्ट वर्ड इज गिवन ड्राईव्ह. ड्राईव्ह हा वर्ड जो आहे तो वर्ब आहे. ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे, वाहन चालवणे. त्याला रिलेटेड वर्ड स्लोली आहे म्हणजे ॲडवर्ब. ड्राईव्ह केअरफुली, फास्ट, कम्फर्टेबली, कॉशियसली, सेफली या प्रकारे आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दिलेला आहे स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. हा देखील वर्ब आहे. स्पीक क्लिअरली म्हणजे आपल्याला ॲडवर्ब लिहायचे आहेत. मग स्पीक क्लिअरली, स्पीक स्लोली, स्पीक प्रॉपरली, स्पीक जंटली, स्पीक सॉफ्टली, फ्लुएंटली, लाऊडली, फास्ट या प्रकारचे रिलेटेड वर्ड्स आपण लिहू शकतो. पण हे डायग्राम काढून हे वर्ड्स लिहायचे असतात. नेक्स्ट वर्ड इज गिवन विलेज. विलेज हे नाऊन आहे. विलेज म्हणजे गाव. त्याला डिस्क्राईब करणारा वर्ड स्मॉल आहे. मग विलेज जसं सिटी आहे, विलेज आहे. तर विलेज स्मॉल, लोनली, क्वाईट, रिमोट, ब्युटिफुल, मॉडर्न, लिटिल, लार्ज, एन्शियंट, स्लीपी या प्रकारे वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड गिवन इज सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य. आता हे कसं आहे, सेंटेन्सच्या रिलेटेड वर्ड दिलं आहे. करेक्ट सेंटेन्स, मिनिंगफुल आहे, लॉंग आहे, डिफिकल्ट आहे. म्हणजे डिस्क्राईब करणं वर्ड्स इथे देखील ॲडजेक्टिव्ह आहे. रॉंग आहे, राईट आहे, शॉर्ट आहे, फर्स्ट आहे, लास्ट, सिम्पल, लॉंग, कॉम्प्लेक्स या प्रकारचे. नेक्स्ट वर्ड इज गिवन रीड. रीड म्हणजे वाचणे. त्याचा हा वर्ब आहे. त्याला डिस्क्राईब रिलेटेड वर्ड दिलेला आहे लाऊडली म्हणजे तो ॲडवर्ब आहे. आपल्या इथे ॲडवर्ब लिहायचे आहेत. तर ॲडवर्ब आपण या प्रकारे फास्ट, क्लिअरली, स्लोली, करेक्टली, प्रॉपरली, सायलेंटली, केअरफुली म्हणजे रीड या प्रकारे आपण रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन आयडिया. तर आयडिया कशी, आयडिया म्हणजे कल्पना. हा नाऊन आहे. त्याला रिलेटेड वर्ड दिला स्ट्रेंज. मग अशा आयडिया स्ट्रेंज आहे, फॅन्टॅस्टिक, बेसिक, न्यू, ओसम, सेन्सिबल, गुड, क्लिअर, इंटरेस्टिंग, वंडरफुल या प्रकारचे वर्ड्स आपण ॲडजेक्टिव्ह लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन कंट्री. कंट्री म्हणजे देश. हा देखील नाऊन आहे. त्याच्या रिलेटेड वर्ड दिलेला आहे ब्युटिफुल. कंट्री ब्युटिफुल आहे, प्रोग्रेसिव्ह, मॉडर्न, स्मॉल, ॲग्रिकल्चर, लार्ज, रिच, नेबरिंग, डेव्हलपिंग हे ॲडजेक्टिव्स आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन रन. रन हा म्हणजे धावणे. हा वर्ब आहे आणि त्याच्या रिलेटेड फास्ट म्हणजे ॲडवर्ब आपल्याला घ्यायचे. रन्स फास्ट, रन स्लोली, कॉशियसली, रेग्युलरली, क्विकली, वॉक. जसं रन आहे, वॉक आहे, स्पीक आहे. याच्या रिलेटेड हे सेम वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन दॅट इज टीचर. टीचर नाउन. जसं टीचर आहे, स्टुडंट आहे, कुठल्या पर्सनच्या रिलेटेड. टीचर ॲक्टिव्ह आहे. मग स्मार्ट, स्ट्रिक्ट, गुड, ऑनेस्ट, एमिएबल, काइंड, हेल्पफुल, आयडियल, कोऑपरेटिव्ह, बेस्ट, फेमस, पॉप्युलर. तर तुम्ही लिहिताना कार्य डिस्क्रायबिंग वर्ड्स पण स्पेलिंग बरोबर येईल याची काळजी घ्या. नेक्स्ट वर्ड इज गिवन मँगो. मँगो इज अ नाउन. मँगो कसा आहे, स्वीट. मँगो येलो आहे, राईप आहे, ज्युसी, फ्रेश, ग्रीन, सॉर, रॉ, स्मॉल, डेलिशियस या प्रकारे ॲडजेक्टिव्ह आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन मॉन्युमेंट. मॉन्युमेंट म्हणजे स्मारक. हा देखील नाऊन आहे. त्याच्या रिलेटेड ह्यूज, प्रचंड मोठा. मॉन्युमेंट कसं आहे, मॅग्निफिशंट, भव्य, दिव्य म्हणू शकतो. फेमस, ब्युटिफुल, ग्रँड, टॉल, एन एन्चॉन्टिंग, अट्रॅक्टिव्ह, हिस्टोरिकल, इम्प्रेसिव्ह, इंटरेस्टिंग या प्रकारचे रिलेटेड वर्ड्स आपण इथे लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन दॅट इज हॉट, वॉटर. आता हॉट हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि वॉटर हा नाऊन आहे.
हॉट वॉटर, हॉट ड्रिंक, हॉट कॉफी, हॉट डिस्कशन, हॉट केक, टेम्पर, टी, सन हे रिलेटेड वर्ड्स इथे हॉटच्या साठी लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज टर्ब्युलंट. टर्ब्युलंट रिलेटेड स्टॉर्म. टर्ब्युलंट स्टॉर्म म्हणजे वादळ. कंडिशन, वेदर, सी वेव्स, इमोशन, क्राऊड, फ्लो, एनर्जी हे रिलेटेड वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग हा नाऊन आहे. सॉरी ॲडजेक्टिव्ह आहे आणि आयडिया हा नाऊन आहे. म्हणजे तर रिलेटेड वर्ड्स आपल्याला नाऊनच घ्यायचे आहेत. इंटरेस्टिंग प्लॅन, इंटरेस्टिंग गेम, इंटरेस्टिंग न्यूज, पझल, स्टोरी, मूवी, एक्झाम्पल, क्वेश्चन, बुक, टॉपिक हे इंटरेस्टिंगच्या रिलेटेड वर्ड्स आपण नाऊन म्हणून इथे लिहू शकतो. हँडरायटिंग देखील ते इथे नाऊन म्हणूनच येऊ शकतो. हँडरायटिंग कशी आहे, इम्प्रेसिव्ह आहे म्हणजे त्याला डिस्क्राईब करणारे आहे. ॲडजेक्टिव्ह इथे ॲडजेक्टिव्ह आपण हँडरायटिंग ब्युटिफुल, कर्सिव्ह, एलिगंट, इटॅलिक, गुड, पुअर, ग्रेसफुल, अनटायडी, रिडेबल, नीट या प्रकारे ॲडजेक्टिव्ह इथे आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज रेस्क्यू हा वर्ब आहे. वर्बला रिलेटेड वर्ड दिला आहे सेफली म्हणजे ॲडवर्ब. आपण रेस्क्यू म्हणजे सुटका करणे. रेस्क्यू हार्मलेस, करेजियसली, ब्रेवली, क्विकली, डायरेक्टली, मॅजिकली, सक्सेसफुली हे वर्ड्स आपण इथे लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज गिवन यूज. यूज हा वर्ब आहे. त्याला रिलेटेड वर्ड्स केअरफुली हा ॲडवर्ब आहे. यूज केअरफुली, यूज थॉटफुली, प्रॅक्टिकली, कॉमनली, फ्रीली, कॉन्स्टंटली या प्रकारे वर्ड्स आपण ॲडवर्ब लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज डॉमिनंट हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि आयडिया हा वर्ब हा नाऊन आहे. डॉमिनंट पार्टी, डॉमिनंट फीचर, सोसायटी, एलिमेंट, क्लास, रोल, लँग्वेज, सोर्स, फॅक्टरी हे नाउन्स ते रिलेटेड वर्ड्स म्हणून आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड विंड. विंड वारा हा नाऊन आहे आणि स्ट्रॉंग. विंड कसं आहे, स्ट्रॉंग आहे, बायटिंग आहे, स्टॉर्मी आहे, वाईल्ड आहे, नॉर्थ आहे, हॉट आहे, वायलंट आहे, फायर्स, कोल्ड हे ॲडजेक्टिव्ह आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज इव्हिनिंग. इव्हिनिंग फ्रॉस्टी नाऊन आहे. फ्रॉस्टी इव्हिनिंग, प्लीझंट, ग्लोमी, कोल्ड, डार्केस्ट, गुड, क्वाईट, कोल्ड या प्रकारे रिलेटेड वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट दॅट इज सेन्सिबल. हे देखील ॲडजेक्टिव्ह आहे. सेन्सिबल आयडिया, सेन्सिबल मॅन म्हणजे नाऊन आपल्याला डायलॉग, गर्ल, प्लॅन, ॲडवाईस, पर्सन, डिसिजन हे नाऊन आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज सोल्जर हा नाऊन आहे. सोल्जर कसा आहे, सोल्जर सैनिक, ब्रेव आहे, शूर आहे, तो ॲडजेक्टिव्ह आहे. सोल्जर ब्रेव आहे, यंग आहे, बिग, गुड, करेजियस, स्ट्रॉंग, वेल बिल्ड, पुअर या प्रकारे आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज स्पेसिफिक. स्पेसिफिक स्पेसिफिक हा ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्या रिलेटेड रिझन हा नाऊन आहे. तर आपल्याला नाऊन घ्यायचे आहेत. स्पेसिफिक म्हणजे नेमकेपणाने, विशिष्ट या अर्थाने. स्पेसिफिक रिझन, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, स्पेसिफिक ॲन्सर, स्पेसिफिक एक्झाम्पल, ॲक्टिव्हिटी, एरियाज, आयडियाज, गोल्स या प्रकारे. नेक्स्ट वर्ड ड्रिंक हा वर्ब आहे. ड्रिंक स्लोली हा ॲडवर्ब आहे. आपल्याला ॲडवर्ब लिहायचे आहेत रिलेटेड वर्ड्स. केअरफुली, नीटली, फास्ट, थर्स्टली, क्विकली, हार्डली, इमिडिएटली या प्रकारे रिलेटेड वर्ड्स आपण ॲडवर्ब म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज पॉप्युलर. म्युझिक. पॉप्युलर हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि म्युझिक हा नाऊन आहे. तर इथे आपल्याला नाऊन घ्यायचं आहे. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध. पॉप्युलर काय आहे, म्युझिक आहे. पॉप्युलर रायटर, पॉप्युलर म्युझिक, पॉप्युलर सॉन्ग, पॉप्युलर आर्टिस्ट, डेंजर, ग्रेट सिंगर, ॲक्टर, टीचर, स्टुडंट हे सगळे आपण इथे नाउन्स ह्या प्रसिद्ध काय काय आहे त्यासाठी आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन हिअर दॅट इज इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट हा देखील ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला रिलेटेड वर्ड्स रोल हा हा नाऊन आहे. तर इम्पॉर्टंट रोल, इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट मेसेज, इम्पॉर्टंट पार्ट, इम्पॉर्टंट न्यूज, इम्पॉर्टंट फॅक्टर, इम्पॉर्टंट इव्हेंट, इम्पॉर्टंट लेसन, टॉपिक हे वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन दॅट इज प्लीझंट. प्लीझंट सरप्राईज. तर प्लीझंट हा देखील ॲडजेक्टिव्ह आहे आणि सरप्राईज हा नाऊन आहे. तर आपल्याला प्लीझंट सरप्राईज, प्लीझंट एन्व्हायरमेंट,
प्लीझंट म्युझिक, प्लीझंट क्लायमेट, ॲटमॉस्फिअर, साईट, व्हिजिट हे आपण लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज हाऊस. हाऊस हा नाऊन आहे, त्याच्या रिलेटेड न्यू हा ॲडजेक्टिव्ह आहे. तर आपल्याला ॲडजेक्टिव्ह घ्यायचे आहेत. हाऊस कसे न्यू आहे, ओल्ड, लिटल, स्मॉल, लार्ज, ब्युटिफुल, क्लीन, लवली, रेंटल हे आपण रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो. नेक्स्ट word given that is flower. Flower is a noun and describing related words. Beautiful is a describing word that is adjective. Flower, lovely, fine, fresh, amazing, bright, pretty, colorful, yellow हे words आपण लिहू शकतो. Next word that is dog. It is a noun. Hairy is a adjective. Dog, large, small, fiery, black, faithful, lazy. These are the related words. Next word that is art. It is a noun, and tribal, it is a adjective. Art, tribal, art, creative, local, fine, ancient, popular, classical हे सर्व ॲडजेक्टिव्ह विशेषणे आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून ते लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज कॅम्पस. हा नाऊन आहे. कॅम्पस कसा आहे, लार्ज, कॅम्पस परिसर. कॅम्पस नीट आहे, स्पेशियस, न्यू, ब्युटिफुल, क्लीन, लवली, अट्रॅक्टिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आपण इथे लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज म्युझिक. नाउन, क्लासिकल ॲडजेक्टिव्ह आहे. लाऊड, म्युझिक कसं आहे, लाऊड, सॉफ्ट, सूदिंग, पॉप्युलर, मॉडर्न, वेस्टर्न, फेवरेट हे वर्ड्स आपण ॲडजेक्टिव्ह रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट दॅट इज बुक. हा नाऊन आहे. बुक कसं आहे, न्यू आहे. तर त्याच्या रिलेटेड आपण स्मॉल, बेस्ट, ओल्ड, पॉप्युलर, कॉमिक, लेटेस्ट, युजफुल, क्लासिक, फेवरेट, फर्स्ट हे वर्ड लिहू शकतो. एक गोष्ट ती लक्षात ठेवायची आहे की जे पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन असेल तर ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह असेल तर नाऊन, वर्ब असेल तर ॲडवर्ब, ॲडवर्ब असेल तर नाऊन असे रिलेटेड वर्ड्स हे पार्ट्स ऑफ स्पीचच्या रिलेटेड आपण हा ग्रॅमॅटिकल टॉपिक्स आहे जे की लँग्वेज स्टडी म्हणून इथे विचारलं जातो एक्झाममध्ये. नेक्स्ट वर्ड इज गिवन दॅट इज सी. हा नाऊन आहे, त्याच्या रिलेटेड वास्ट, प्रचंड मोठा या अर्थाने, जे की ॲडजेक्टिव्ह आहे. सी, स्टॉर्मी, काम, ब्ल्यू, डीप, रफ, वाईट, डेंजरस, क्युरियस हे वर्ड्स आपण ॲडजेक्टिव्ह रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट ब्रेव म्हणजे शूर असणे. आता हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि सोल्जर हा नाऊन आहे. तर आपल्याला नाऊन घ्यायचं आहे. ब्रेव सोल्जर, ब्रेव वॉरियर, ब्रेव डीड, ब्रेव बॉय, ब्रेव मॅन, ब्रेव हार्ट, ब्रेव नाईट, ब्रेव किंग, ब्रेव गर्ल हे वर्ड्स आपण नाउन्स रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट ट्री हा नाऊन आहे. बिग हा ॲडजेक्टिव्ह आहे. तर ट्री, बिग, शॅडी, स्मॉल, ग्रीन, टॉल, बॅरन, ब्युटिफुल, ओल्ड हे आपण रिलेटेड वर्ड्स ते लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज ॲनिमल. नाऊन आहे. वाईल्ड, जंगली हा का आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ॲनिमल, वाईल्ड, लिटल, स्मॉल, बिग, ब्रेव, डोमेस्टिक, स्ट्रेंज, रेअर, फायर्स, फेथफुल हे वर्ड्स ॲडजेक्टिव्ह रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. राईट ॲन्सर. सो राईट हा ॲडजेक्टिव्ह आहे. ॲन्सर हे नाऊन आहे. तिथे आपण राहून घ्यायचं. राईट आन्सर, राईट वर्ड, राईट पर्सन, राईट सेंटेन्स, राईट वे, राईट हँड, राईट ट्रॅक, राईट पाथ, राईट मुवमेंट, राईट रिझन हे आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून नाऊन इथे नाऊन्स इथे लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड इज गिवन दॅट इज मॉर्निंग. नाऊन आहे. गुड ॲडजेक्टिव्ह आहे. गुड, कूल, ब्राईट, डार्क, फ्रेश, ब्रेव, लवली, फ्रॉस्टी, प्लीझंट, बिझी, ग्लोरियस हे ॲडजेक्टिव्ह नाउन्स मॉर्निंगसाठी आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. लँडस्केप नाऊन आहे. नॅचरल हा ॲडजेक्टिव्ह आहे. तर लँडस्केप वास्ट, ब्युटिफुल, रुरल, ग्रीन, फॅमिलियर, लवली, वाईट, आयडियल, रिच हे वर्ड्स इथे आपण रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहू शकतो. मॉडर्न हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि वर्ल्ड हा नाऊन आहे. तिकडे नाऊन लिहायचे. मॉडर्न वर्ल्ड, मॉडर्न लाईफ, आर्ट, मॉडर्न लिटरेचर, थेअरी, पिरियड, एज, कल्चर, सिटी, स्टाईल, मूड, रायटर, जनरेशन, पिरियड, नॉवेल, लेडी, सोसायटी, सायन्स हे वर्ड्स आपण लिहू शकतो. नेक्स्ट गर्ल हा गर्ल, बॉय, पर्सन जे असेल तर आपण
त्यासाठी आपण ब्युटिफुल हा रिलेटेड ॲडजेक्टिव्ह आहे. गर्ल ब्युटिफुल, प्रिटी, चेअरफुल, स्मॉल, टॉकेटिव्ह, क्लेवर, ब्रेव, गुड, टॉकेटिव्ह या लिहू शकतो. नेक्स्ट दॅट इज डिफिकल्ट हा ॲडजेक्टिव्ह आहे. क्वेश्चन हा नाऊन आहे. डिफिकल्ट क्वेश्चन, डिफिकल्ट टास्क, प्रॉब्लेम, जॉब, सिच्युएशन, टेस्ट, डिसिजन हे वर्ड्स रिलेटेड वर्ड्स आपण म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड सेन्स लवली. सेन्स लवली हा ॲडजेक्टिव्ह आहे. सेन्स हा नाऊन आहे. ब्युटिफुल, स्ट्रेंज, लवली, रुरल, हॉरिबल, कॉमिक हे वर्ड्स ॲडजेक्टिव्ह म्हणून ते रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो. नेक्स्ट लिसन. लिसन म्हणजे ऐकणे हा वर्ब आहे आणि सायलेंटली हा ॲडवर्ब आहे. लिसन सायलेंटली, लिसन केअरफुली, लिसन अटेंटिव्हली, क्लिअरली, पेशन्सली हे आपण रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो. नेक्स्ट गुड आयडिया. आता हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि आयडिया हा नाऊन आहे. गुड थॉट, गुड पॉईंट, गुड न्यूज, गुड गर्ल, गुड जॉब, गुड ॲडवाइस, गुड सक्सेस, गुड स्टोरी हे आपण नावांसाठी पर्सन लिहू शकतो. नेक्स्ट परफॉर्मन्स. परफॉर्मन्स नाईस. नाईस हा ॲडजेक्टिव्ह आहे. परफॉर्मन्स गुड, सुपर, अमेझिंग, माइंड ब्लोईंग, बेस्ट, एक्सलंट, पोअर हे ॲडजेक्टिव्ह ते आपण लिहू शकतो. नेक्स्ट दॅट इज सरप्रायझिंग न्यूज. सरप्रायझिंग नाऊन आहे, सॉरी ॲडजेक्टिव्ह आहे. न्यूज हा नाऊन आहे. सरप्रायझिंग न्यूज, सरप्रायझिंग विजिट, सीन, स्पीच, परफॉर्मन्स, फॅक्ट, थिंग्स, अमाऊंट, रिझल्ट्स हे नाउन्स रिलेटेड वर्ड्स म्हणून ह्या ॲडजेक्टिव्हसाठी लिहू शकतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज क्लासरूम. इट इज अ नाउन आणि क्लासरूम कसा आहे, मॉडर्न हा डिस्क्रायबिंग वर्ड्स ॲडजेक्टिव्ह आहे. तर क्लासरूमच्या रिलेटेड आपण ॲडजेक्टिव्ह क्वाईट, आयडियल, क्राउडेड, बिझी, नॉइझी, रेग्युलर, प्रायमरी, व्हर्च्युअल, मिडल हे आपण रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो. नेक्स्ट सो अशा प्रकारे इथे एंड केलेले मोस्ट ऑफ दी 60 ते 70 रिलेटेड वर्ड्स इथे दिलेले आहेत आणि आय होप तुम्हाला हे एक्झामसाठी खूप उपयोगी व्हिडिओ असणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.